नमस्कार मित्रांनो, रिलायबल टेक्निकलच्या यूट्यूब मंचावरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. येणारा आठवडा मार्केटसाठी खूपच क्रुशियल आहे, कारण या आठवड्यामध्ये या महिन्याची एक्सपायरी आहे. त्यामुळे बी केअरफुल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण एक डिस्क्लेमर वाचूया. वी आर नॉट सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर. This video is for informational and educational purpose. Trading and investment is subject to the market risk. To avoid losses, you must consult your SEBI registered financial advisor. थोडक्यात काय, तुम्हाला मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा व्यापार करायचा असेल तर तुमच्या सेबी रजिस्टर्ड ॲडवायझरशी संपर्क साधावा आणि नंतरच तुम्ही या मंचावरती आपण कुठल्याही प्रकारचे बाय करा किंवा सेल करा याचे रिकमेंडेशन देत नाही आहोत. एनिवे मित्रांनो, चला आपण जाऊया निफ्टीच्या चार्टकडे. सर्वप्रथम हा निफ्टीचा डेली चार्ट मी ओपन केलेला आहे. ही आपली जी पिवळी रेषा आपण टाकलेली आहे, या रेषेवरनं पुन्हा एकदा मार्केटने बाउन्स बॅक घेतलेला आहे. थोडक्यात काय, 21,800च्या आसपास एक चांगला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. मागचा लो 21,710चा होता, यावेळी लो 21,777चा लागलाय. या ठिकाणी ते डबल बॉटमचं फॉर्मेशन झालेलं आहे. त्यामुळे या टॉप आणि बॉटमची 50% जी लेवल आहे ती फार महत्वाची असेल. तसेच निफ्टीचा जर तुम्ही वीकली चार्ट जर बघितला, निफ्टीच्या वीकली चार्टवरती अजूनही मार्केटचा ट्रेंड जो आहे तो डाऊन आहे, परंतु या वीकचा लो जो आहे तो अतिशय क्रुशियल आहे. या वीकचा लो हा ज्यांना बाय करायचा असेल त्यांच्याकरता हा या वीकचा लो किंवा मागच्या वीकचा हा जो 21,710चा जो लो आहे तो स्टॉप लॉस आपण घेऊ शकतो. तसेच बँक निफ्टीचा जर डेली चार्ट बघितलं तर बँक निफ्टीने सुद्धा एक चांगली रिकव्हरी मार्केटला दिलेली आहे आणि स्लाइटली या येलो लाईनच्या वरती मार्केट बंद झालेलं आहे, परंतु अजूनही बँक निफ्टीचा सिम्पल ट्रेंड डाऊन आहे. वीकली ट्रेंड जर म्हणाल तुम्ही तर वीकली ट्रेंड देखील डाऊन आहे. पुन्हा एकदा ही जी येलो लाईन आहे वरची, की जिची व्हॅल्यू आहे 48,325, तिथे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स बँक निफ्टीला दिसत आहे. तर चला आता बघूया आजच्या स्लाइड्स. या आठवड्यामध्ये तसं जर बघितलं तर पूर्ण आठवड्यामध्ये सगळ्या ट्रेंड चेन डेट्स आहेत 22, 23, 24, 25 आणि 26. त्यामुळे परंतु त्यात महत्वाच्या ज्या डेट्स आहेत 22 एप्रिल आणि 24 एप्रिल या दोन महत्वाच्या डेट्स आहेत, म्हणून मी त्या इथे मेन्शन केलेले आहेत. निफ्टीचं जे क्लोजिंग आलं 22,147, निफ्टीला हे सर्व सपोर्ट आहेत. 22,050 पासून 21,460 पर्यंतचे काय तर सपोर्ट आहेत. तसेच रेजिस्टन्स म्हणाल तर 22,200 पासून ते 22,801 पर्यंत रेजिस्टन्स आहेत. बँक निफ्टीचं जे क्लोजिंग आहे 47,574. बँक निफ्टीला 47,525 हा पहिला सपोर्ट आहे, तर 44,945 पर्यंत खाली सपोर्ट आहेत. तसेच बँक निफ्टीचे रेजिस्टन्स जर आपण बघितले तर बँक निफ्टीचे रेजिस्टन्स 45,800 हा पहिला रेजिस्टन्स, 46,000 दुसरा, 46,225 याप्रमाणे हे सर्व पुढचे काय आहेत तर रेजिस्टन्स आहेत. 48,180 पर्यंतचे रेजिस्टन्स मी या ठिकाणी दिलेले आहेत. कधी कधी असं होतं की मार्केट 48,180च्या पुढे जाईल, मग त्यावेळी तुम्ही काय करायचं, या मागच्या दोन ज्या लेवल्स त्याचा डिफरन्स घेऊन तोच पुढे ऍड करत चालायचं. सेम समजा हा सपोर्ट ब्रेक झाला 44,945चा सपोर्ट ब्रेक झाला, तर पुढे काय तर 45,150 वजा 44,945 ती पुढची लेवल आहे. परत मग 44,945 मधनं ती जी लेवल काढली ती आपण मायनस केली की आणखी पुढची लेवल येऊ शकते. इथे थोडेसे लिमिटेशन्स येतात, म्हणून मी काही म्हणजे ठराविक लेवल दिलेले असतात. तुम्ही या लेवल्स पुढे एक्सटेंड करू शकता. ओके, तर मित्रांनो येणारा आठवडा खूपच महत्वाचा आहे. F&O सेटलमेंट आहे, त्यामुळे बी केअरफुल. हा आठवडा तुम्हाला प्रॉफिटेबल राहो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.